हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. परीक्षा या जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आपण आता सराव प्रश्नपत्रिकांचा सराव जास्त करणार आहोत. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच 8वी स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. आता इथं बघा एक्सचा वर्ग ax अधिक 6 बरोबर 0 या समीकरणाचे एक उत्तर 2 आहे. तर एचे मूल्य किती म्हटलेलं आहे. आता बघा या ठिकाणी एक उत्तर 2 आहे, म्हणजे एक्सची किंमत किती आहे, 2 आहे. ही किंमत आपण इथं ठेवूया. 2चा वर्ग वजा a गुणिले 2 अधिक 6 बरोबर 0. 2चा वर्ग 4 वजा 2a अधिक 6 बरोबर 0. वजा 2a बरोबर काय झालं, हे 6 4 10 अधिक 10 इकडे जाऊन काय होतात वजा 10. मग a बरोबर वजा 10 भागिले वजा 2 बरोबर 5. पर्याय क्रमांक 4. पूर्णांक संख्याचा गुणाकार एक संख्या त्या पूर्णांकानंतर लगेच येणारी आणि दुसरी संख्या त्या पूर्णांकाच्या अगोदर येणारी यांचा गुणाकार 288 येतो. तो पूर्णांक कोणता. आता या ठिकाणी आपल्याला पूर्णांक संख्या माहिती नाही, म्हणून आपण ती पूर्णांक संख्या काय करूया, एक्स घेऊया, एक्स मानूया. आता एक संख्या आहे त्या पूर्णांक संख्येच्या अगोदरची म्हणजे एक्स वजा 1, आणि दुसरी आहे त्याच्या लगेच नंतरची म्हणजे एक्स अधिक 1. या दोघांचा गुणाकार किती आहे, 288. आता हे सोडून घ्यायचं. तर एक्स गुणिले एक्स किती होतात, एक्स वर्ग, एक्स एक एक्स वजा एक्स आणि हे वजा 1 बरोबर 288. हे कॅन्सल झाले. एक्स वर्ग वजा 1 बरोबर 288 बरोबर हा वजा 1 इकडे येऊन जातो अधिक 1 म्हणजे 289. मग दोन्हीचं जर वर्गमूळ काढलं तर किती येतो, 17. पण 289 हा 17चा वर्ग आहे, म्हणजे ती संख्या कोणती असेल, 17. पर्याय क्रमांक 2. एका त्रिकोणाचा एक कोण हा राहिलेल्या दोन कोणांच्या बेरजेबरोबर आहे. त्या दोन दुसऱ्या कोणांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर त्या त्रिकोणाचे कोण टिंबटिंब आहेत. आता इथं आपल्याला पर्यावरणच समजतं काय उत्तर असेल, तर पर्याय क्रमांक 2 आहे. 40 आणि 5 यांचं गुणोत्तर 4:5 येतं आणि या दोघांच्या बेरजेएवढा तिसरा कोण म्हणजे 90. एका विद्यार्थ्यास एका संख्येचा 5/16 काढायचे होते, परंतु त्याने 5/6 घेऊन त्या संख्येचा भाग काढला. तेव्हा त्याचे उत्तर 125 ने वाढले, तर ती संख्या कोणती. बघा या ठिकाणी ती संख्या जी आहे आपण एक्स घेऊया, एक्स कन्सिडर केली. आता त्याचा एक 5/16 काढायचा होता, म्हणजे एक्सचा 5/16 म्हणजे किती असतो, 5x/16 आणि 5/6 एक्सचा 5/6 म्हणजे किती झाला, 5x/6. आता काय म्हटले, हे काढायचं होतं आपल्याला, परंतु त्यांनी हा भाग काढला आणि 125 वाढला, म्हणजे 5x/16 काढायचा होता पण वाढला 5/6 125 वाढला. असं हे समीकरण तयार झालं. मग यालाच आपण असंही लिहू शकतो, 5x/16 वजा 5x/6 बरोबर 125. याचा लसावी येतो 48, म्हणून छेद जर 48 केला आपण तर अंशाचं काय होईल बघा, 3 ने गुणावं लागेल, म्हणजे 15x वजा इथं कितीने गुणावं लागतं, 8 ने गुणावं लागतं, 8×5 40x बरोबर हे 125. त्यानंतर पुढे काय होईल, आता हे 48 भागिले तिकडे जाऊन गुणिले होईल, म्हणून 40x बरोबर 125 गुणिले 48. त्यानंतर पुढे काय होईल बघा, यांची वजाबाकी केली असता 40 मधून जर 15 गेले तर किती राहतात, 25. 25x बरोबर यांचा गुणाकार, तर काय होईल, x बरोबर 125 गुणिले 48 भागिले 25. 25×5 किती होतात, 1,600. म्हणून 48 गुणिले 5 करूया आपण, 8×5 40, 4 5 + 20 = 24, म्हणजे x बरोबर किती, 240. जेव्हा 1/5च्या 2/3 संख्येमध्ये 20 मिळवले असतात त्याची बेरीज 26 येते, तर ती संख्या कोणती म्हटलेलं आहे.
आता ती संख्या आपण x घेऊया. मग त्या xच्या 1/5 म्हणजे 1/5 त्याच्या 2/3 म्हणजे 2/3 या संख्येमध्ये जर 20 मिळवलं म्हणजे 20 ॲड करायचं आहे तर बेरीज किती येते त्यांची 26 येते. आता सोडवायचं आहे आपण. हे 2x छेद 5 त्रिक 15. आता या ठिकाणी 26 काय आहे, इकडं अधिक 20 आहे तर 26च्या तिकडे गेल्यानंतर वजा 20 होणार म्हणजे किती येईल 2x छेद 15 बरोबर 6. आता 15 इकडं भागिले तिकडं गुणिले म्हणून 2x बरोबर 6 गुणिले 15. पुढे काय होईल x बरोबर 6 गुणिले 15 भागिले 2. 2 त्रिक 6 15 त्रिक 45. तर ती संख्या कोणती असेल 45. पर्याय क्रमांक 2. 14 सेंटीमीटर बाजू असलेला ABCD हा चौरस आहे. त्या चौरसामध्ये रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. आता ही जर 14 असेल, पूर्ण 14 आहे, तर इथून इथपर्यंत किती अंतर असणार आहे 7. तर आपल्याला हे 7 अंतर कशासाठी लागणार आहे, तर हा जो भाग आहे तो वर्तुळाचा 1/4 भाग आहे. हा एक 1/4, हा एक 1/4 आणि हा 1/4. मग हे चारही मिळून काय होतो एक पूर्ण वर्तुळ होतो. म्हणून आपण काय करूया, अगोदर चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर माहिती आहे आपल्याला बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग 196. आणि आता हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढूया. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. पाय म्हणजे 22/7 गुणिले 7 गुणिले 7 किती होतात 154. आता या 196 मधून 154 आपण वजा करायचं. काय येईल 42. बघा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज हे मुद्दलाचे 1/5 इतके आहे, तर सरळ व्याजाचा दर काय असेल. आता मुद्दल आपण या ठिकाणी काय करूया 100 घेऊया. 100 घेतलं तर मग सरळ व्याज किती होईल, याच्या 1/5 म्हणले म्हणजे 100/5 बरोबर किती 20. 20 व्याज झालं. आता आपल्याला एवढं मिळाले, मग दर बरोबर आपल्याला काढायचं. दर बरोबर काय 100 गुणिले सरळ व्याज भागिले मुद्दल गुणिले काळ. आता 100 सरळ व्याज किती 20 भागिले मुद्दल 100च आहे आणि काळ आहे 4 वर्ष. 100 झाले कॅन्सल. 4 1 4 5 20 म्हणजे दर किती असायला पाहिजे 5%. पर्याय क्रमांक 3. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे आणि त्याची उंची 24 सेंटीमीटर आहे, तर शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती. आता प्रथम आपल्याला वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी तिरकस उंची या ठिकाणी शोधावं लागेल. मग तिरकस उंचीचं सूत्र काय आहे वर्गमुळात r वर्ग अधिक h वर्ग. मग किमती ठेवूया आपण. वर्गमुळामध्ये r किती आहे 7, 7चा वर्ग अधिक h किती आहे 24, 24चा वर्ग. 7चा वर्ग आहे 49 अधिक 24चा वर्ग आहे 576. तर यांची बेरीज करा किती येते बघा. 9 आणि 6 15ला 5 1 8 आणि 4 12 आणि 6 625. तर याचं वर्गमूळ काढलं तर किती येतं 25. म्हणजे तिरकस उंची L बरोबर किती आली 25. आता वक्र पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय r L. पायची किंमत 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या. आता या ठिकाणी r आहे 7, L किती मिळाली 25. 7 7 7 1 7 कॅन्सल झाले. आता 22 गुणिले 25 25 2 50 25 2 50 आणि 5 55 किती झाली तिरकस उंची 550 सेंटीमीटर स्क्वेअर. पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या आकृतीमध्ये DA लंब AB आहे, PR लंब ABच आहे आणि CB लंब AB आहे. म्हणजे हे 3 लंब आहेत. जर लेंथ AP बरोबर 2.4, लेंथ AP किती आहे 2.4, लेंथ PC बरोबर 3.6, त्यानंतर BP बरोबर 3 सेंटीमीटर आणि इतर OP बरोबर किती म्हटलेलं आहे. इथं ओच्या ऐवजी तर डी पाहिजे. ओ हा पॉईंट आपल्याला कुठंच नाही, म्हणजे या DPचं आपल्याला माप काढायचं आहे. बघा आता कसं सोडवायचं. आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस असे एकाच रेषेवरती 3 लंब असतात त्यावेळेस यांच्या हे AP आणि PC हे दोन्ही प्रमाणात असतात आणि DP आणि PB प्रमाणात असतात. म्हणजे काय बघा आता
AP छेद PC बरोबर DP छेद PB अशा पद्धतीनं हे मांडता येतं आपल्याला. तर AP दिलेलं आहे आपल्याला 2.4, PC आहे 3.6, त्यानंतर DP काढायचं आहे आपल्याला आणि PB आहे किंवा BP आहे 3. आता तिरकस गुणाकार करायचा म्हणजे 2.4 गुणिले 3 बरोबर DP गुणिले 3.6. तर 2.4 गुणिले 3 भागिले 3.6 बरोबर DP. आता आपण दोन्ही बाजूला जर 10 गुणलं तर हे पॉईंट निघून जातात म्हणजे 24, 36 बरोबर DP. मग 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 एक 3, DP बरोबर किती आलं मग 2. हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. एका रंगीत दूरदर्शनाची किंमत 20,000 रुपये आहे. त्याचा घसारा दर वर्षी 5% प्रमाणे किंमत कमी होतो तर 2 वर्षानंतर त्या रंगीत दूरदर्शन संचाची किंमत किती? बघ, हे म्हणजे काय? ती 2 वर्षानंतरची किंमत असणार आहे दूरदर्शन संचाची. काय इथं सूत्र असेल? P कंसामध्ये 1 वजा R छेद 100. घसारा झाल्यानंतर इथं वजा घ्यायचं आणि वाढ झालेली असेल तर अधिक घ्यायचं आणि इथं N. आता माहिती आहे आपल्याला P म्हणजे इथं किती किंमत आहे? 20,000 रुपये. 1 वजा दर किती आहे? 5. घसाऱ्याचा दर 5% आणि किती वर्षासाठी काढायचं आहे? 2. तर बघा आता इथं काय होईल? इथं 100 एके 100, 100 वजा 5 किती होतात? 95. 95 छेद 100 2. मग याला जर आपण 5ने भागाटलं तर इथे 19 येईल, इथं 20 येईल. म्हणजे 20,000 गुणिले 19 छेद 20 वर्ग असल्यामुळं डबल आपण याला लिहिणार आहोत. तर आता काय करूया? याला भागूया. इथे किती येईल? 100. परत याने जर 2ने भागलं तर इथं येईल 50. म्हणजे राहिलं काय? 50 गुणिले 19 गुणिले 19. यांचा गुणाकार किती येतो बघा, ते आपलं उत्तर असेल. तर यांचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळणार आहे किती? 18,050. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वृत्तचितीमध्ये 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेला एक गोल सोडला आणि वृत्तचितीमध्ये पाणी आहे. गोळ्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये किती वाढ झाली हे आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे वृत्तचितीची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर. मग वृत्तचितीची आपल्याला उंची काढून घ्यावं लागेल. उंचीसाठी आपल्याला वृत्तचितीचे घनफळाचं सूत्र काय आहे? वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय R वर्ग H. मग याची उंची आपल्याला माहिती नाही आहे. 22/7 गुणिले 4चा वर्ग 4 गुणिले 4 गुणिले H. हे एक आपण समीकरण घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला गोलाचं घनफळसुद्धा काढायचं आहे. गोलाचं घनफळ बरोबर काय सूत्र आहे? 4/3 पाय R घन. मग 4/3 22/7 गुणिले Rचा घन म्हणजे त्याची त्रिज्या आहे 2, 2चा घन. आता हे मिळालं दुसरं. आता हे त्यामध्ये सोडल्यामुळे आपण काय करूया? हे दोन्ही बरोबर करूया आणि H काढूया. H म्हणजे आपल्याला पातळीमधील वाढ काढायची आहे. म्हणून काय होईल सूत्र? हे 22/7 गुणिले 4 गुणिले हे H बरोबर हे 4/3 गुणिले 22/7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता H बरोबर काढायचं आहे आपल्याला फक्त. हे 4 आहे. तर H बरोबर काय होईल? हे 4/3 गुणिले 22/7 असंच राहणार आहे. हे 8 होईल आणि हे आता इकडचं 7/22 होईल. ते भागिले असलेलं गुणिले असलेलं भागिले होईल. आणि हे 4 गुणिले इकडं काय होईल? भागिले म्हणजे 1/4 1/4. आता या ठिकाणी बघा 4ने जर आपण 1 4 आणि हा 4 कॅन्सल केला. 4 एके 4, 4 दोन्ही 8 झाले. त्याच्यानंतर हा 7, हा 7, 7 एके 7, 7 एके 7 कॅन्सल झाले. मी काय काय कॅन्सल करते त्याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर हा 22 कॅन्सल झाला. आता राहिला काय? फक्त इथं या ठिकाणी इथं 3 पण आहे. 2/3. मग 2/3 म्हणजे किती सेंटीमीटर? 0.6 सेंटीमीटर. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या पदावलीस
संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे. आता याला संक्षिप्त रूप देताना आपल्याला सूत्र माहिती पाहिजे, गरजेचं आहे. आता यम वजा 1चा वर्ग आहे म्हणजे आपण हा कंस विस्तार न करता त्याचा काय करूया, 2 वेळा लिहूया. त्यानंतर याला आपण काय लिहू शकतो, यम वर्ग वजा 3चा वर्ग असंही लिहू शकतो. आता हा यम वर्ग वजा 1 आहे म्हणजे यम वर्ग वजा 1चा वर्ग असंही लिहिता येईल आपल्याला. आणि याचे पण अवयव पाडूया आपण, ज्यांचा गुणाकार 3 वजा 3 यायला पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी 2 यायला पाहिजे. असं घेतल्यानंतर काय देईल याचे अवयव, यम अधिक 3 आणि यम वजा 1 हे त्यांचे अवयव पडतील. कोणाचे, या कंसाचे. त्यानंतर बघा आता इथं वर यम वजा 1 यम वजा 1. आता या कंसाची पोळ ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे एका कंसामध्ये ए अधिक बी, एक दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे यम अधिक 3 यम वजा 3 छेद यम अधिक 1 यम वजा 1. राहिलेलं जसे तसं लिहा. जेवढं काही कॅन्सल होते तेवढं कॅन्सल आपण करून द्यायचं. आता हा कंस कॅन्सल झाला, इथला एक कंस कॅन्सल झाला. त्यानंतर हा एक कंस इथं आहे, हा एक कंस इथं आहे, तोही कॅन्सल झाला. यम अधिक 3 कॅन्सल झाला. आता बघा यम वजा 3 भागिले यम अधिक 1 हे आपलं फायनल आन्सर असेल. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी बघा 2x अधिक 3y आणि बरोबर 17 एक समीकरण दिले आणि हे एक समीकरण दिले. त्यावर आपल्याला x अधिक yची किंमत शोधायची. आता या दोघांची अगोदर काय करूया, बेरीज करून घेऊया. किती येते, 5x अधिक 5y बरोबर 25. आता यांच्यामधून जर 5 कॉमन काढलं तर काय राहील, x अधिक y बरोबर 5 म्हणजे x अधिक yची किंमत किती निघाली, 5. पर्याय क्रमांक 1. समभुज चौकोनाची परिमिती 52 सेंटीमीटर आहे आणि त्यातील मोठ्या कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती आहे. आता समभुज चौकोनाच्या परिमितीवरून अगोदर त्याची बाजू काढून घेऊया आपण. आता बघा या ठिकाणी हा समभुज चौकोन आहे. आता ह्या समभुज चौकोनाचे कर्ण काटकोनात दुभागतात हे आपल्याला माहिती आहे. तर याची परिमिती आहे 52 म्हणजे 52 भागिले जर 4 केलं तर किती येतं, 13 सेंटीमीटर म्हणजे 13 सेंटीमीटर एक बाजू झाली. एक कर्ण आहे 24 सेंटीमीटरचा म्हणजे इथली लांबी किती झाली, 12 झाली. मग ही 12 आणि ही 13 असेल तर आपल्याला काढायचं काय, दुसरा कर्ण म्हणजे ही बाजू निघेल त्याच्या दुप्पट आपण ही करणार आहोत. म्हणून या ठिकाणी 13चा वर्ग वजा 12चा वर्ग बरोबर एक कर्णाची एक बाजू निघणार आहे. या ठिकाणची प्रश्नचिन्हाचा वर्ग आपण करूया. या ठिकाणी नावं दिलेली नाहीत मी म्हणून. आता या ठिकाणी 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 141 किती येतात, 144. यांची वजाबाकी जर केली तर किती येते, 25. मग 25चं जर आपण वर्गमूळ काढलं तर किती येते, 5. म्हणजे इथली बाजू काय मिळाली आपल्याला, 5 मिळाली. मग 5ची दुप्पट आपल्याला करायचं आहे किती, 10 म्हणजे दुसरा कर्ण किती, 10 सेंटीमीटरचा असेल. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जर 45चा वर्ग 2025 तर याचं किंमत किती म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बघा हा जो वर्गमुळातलं चिन्ह आहे ते फक्त वरच्या अंशासाठीच आहे. जर आपण छेदासही धरलं तर इथं आपल्याला एकही पर्याय सापडणार नाही म्हणून आपण तो अंशासाठीच गृहीत धरलेला आहे. आता या ठिकाणी किती गट आहेत बघा, 1 2 3 6 आहेत. मग 6च्या निम्मे वर्गमूळ असतं त्याचं म्हणजे 20 25 म्हणजे 2025 तर वर्गमूळ माहिती आहे आपल्याला 45 आहे. म्हणून आपण काय करूया, 0.045. 6 असतील तर निम्मे त्याच्या घ्यायचे, 3 घ्यायचे, 0.45 आपण घेतलेलं आहे भागिले हे 0.09 जशाच तसं. आता अंशाला आणि छेदाने आपण काय करूया, 1000ने गुणूया. वरचं किती आहे, 3 आहे, खाली 2 आहेत. मग 1000ने जर गुणलं तर वर येईल 45 आणि खाली येईल 90. मग आता 15 त्रिक 45, 15 सख्खी 90, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 1/2 म्हणजेच किती झाले, 0.5. हे आपलं उत्तर असेल. जर पूर्ण वर्गमूळ असेल, छेद असेल तर ते इथं पर्याय आपल्याला दिसत नाही. एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजाने 13,310 रुपये रास होते तर त्याच रकमेचे म्हणजे त्याच दराने एका वर्षाचे सरळ व्याज किती असेल. या उदाहरणामध्ये आपल्याला प्रथम मुद्दल काढून घ्यावे लागेल.
इथं चक्रवाढ व्याज दिलेला आहे, म्हणजे ए दिलेला आहे किती 13,310. त्यानंतर दर दिलेला आहे तो आहे 10 आणि 3 काळ दिलेला आहे 3 वर्ष. मग अगोदर आपण काय करूया, मुद्दल काढून घेऊया, म्हणजे पी काढून घेऊया. 1 अधिक 100 हे आपलं सूत्र आहे चक्रवाढ व्याजाचं, जेव्हा वाढ होत असेल तेव्हा. आता इथं किती येईल 13,310 बरोबर पी काढायचं आहे आपल्याला. 1 अधिक आर किती आहे 10, 10/100 घन आहे. मग या ठिकाणी काय होईल 110/100, 110/100 त्याचा घन. 110/100 म्हणजेच किती या ठिकाणी 11/10. आता पी बरोबर आपल्याला काढायचं आहे, म्हणून काय होईल पी इकडं आपण जसं तसं इथं ठेवूया. आता हे 11/10 इकडे काय होणार 10/11. किती टाइम्स 3 टाइम्स, कारण घन दिलेलं आहे म्हणून. आता आपण भाग घालूया, 11ने भाग घालूया. 11 11 एके 11, मग किती राहिले 2. 11 दोन्ही 22, 1 11 एके 11 0, म्हणजे किती झाले 1210. परत त्याला 11ने भाग घाला. 11 एके 11, 11 एके 11 110 झाले. परत ह्या 11ने भाग घातलं तर किती होतात 10, म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर पी, म्हणजे किती झाले 10,000. म्हणजे मुद्दल आपल्याला मिळाली 10,000. सरळ व्याज काढायचं आहे आता आपल्याला. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर किती 10, किती वर्षाचं काढायचं आहे 1 वर्षाचं, म्हणून भागिले 100 1 लिहिलेलं आहे आपण. मग हे 0 0 कॅन्सल झाले, किती झाले 1,000. सरळ व्याज किती असेल 1,000 रुपये. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी बघा ही सोडवायचं आहे आपल्याला. 3चा वजा 6. आता इथं आपण 9चा वजा 4 आहे, मग याला आपण 3 मध्ये जर करून घेतलं तर 3चा वर्ग त्याचा वजा 4 असं होईल. गुणिले आपण इथं घेऊया. हा 4चा वजा 2 आहे, खाली 2 आहे, मग याला पण आपण 2 करूया, म्हणजे 2चा वर्ग त्या कंसाचा वजा 2 असं त्या ठिकाणी होईल, आणि छेदामध्ये 2चा वजा 3. आता हा वजा 1/2 आहे, पलीकडे जाऊन अधिक 1/2. तर काय होईल बघा पुढं 3चा वजा 6 भागिले 3चा वजा 8 गुणिले 2चा वजा 4 भागिले 2चा वजा 3 बरोबर 1/2. आता जेव्हा पायासारखा असेल तेव्हा घातांकाचे काय होते वजाबाकी, म्हणून 3चा वजा 6 अधिक 8 गुणिले 2चा वजा 4 अधिक 3 बरोबर 1/2. काय झाले पुढे 3चा वर्ग म्हणजे 2 झाला ह्याचा घातांक, वजा 4 अधिक 3 2चा वजा 1 बरोबर 1/2. आता पुढे काय करूया, हा 3चा वर्ग गुणिले 2चा वजा 1, हा भागिले 2 आहे, इकडे येऊन गुणिले 2 होईल बरोबर 1 राहिला. आता या ठिकाणी 3चा वर्ग गुणिले, आता इथं 2चा पायासारखा, इथं काहीच घातांक नाही म्हणजे काय असतो 1 असतो, मग 2चा वजा 1 अधिक 1 बरोबर 1, म्हणजे 3चा वर्ग गुणिले 2चा शून्य घात बरोबर 1, मग 3चा वर्ग गुणिले 1 बरोबर 1, मग किती झाला हा 3चा वर्ग म्हणजे 9, तर उत्तर काय असेल आपलं 9. पर्याय क्रमांक 4. 63 मध्ये बघा आपल्याला x अधिक yची किंमत काढायची आहे. आता या ठिकाणी काय करायचं, या दोन समीकरणांची बेरीज करायचं. बेरीज करत असताना 3x अधिक 2 5x अधिक 2 यांची करायची, या दोघांची करायची. आता 3x अधिक 2 आणि 5x अधिक 2 त्यांचा पाया म्हणजे छेद सारखा आहे, म्हणून अंशाची बेरीज 3x अधिक 5x 8x छेद 2 अधिक 8y अधिक 4y 12y छेद 3 बरोबर 3 आणि 1 4, ही झाली बेरीज. आता जर आपण 4 कॉमन काढलं याच्यामधून तर किती राहील इथं 2x छेद 2 अधिक 3y छेद 3 बरोबर 1, म्हणजेच काय आता इथं 4 जर कॉमन काढलं हे 2 2 कॅन्सल झाले, 3 3 झाले, x अधिक y बरोबर 1. मग आपल्याला x अधिक yचीच किंमत काढायची होती, तर किती असेल त्याची 1 असेल. पर्याय क्रमांक 4. एका आयताकार पुठ्ठा
4 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर या आकाराचा आहे. यातून जास्तीत जास्त मोठ्या आकाराचं एक वर्तुळ कापण्यात आलं तर शिल्लक राहिलेल्या पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ किती आहे? या ठिकाणी बघा, हा एक आयत आहे ज्याची हे 4 सेंटीमीटर आणि ही 2. जेवढी याची रुंदी असेल तेवढ्याच व्यासाचं आपल्याला या ठिकाणी काय काढता येणार आहे? वर्तुळ काढता येणार आहे. ही झाली 2 सेंटीमीटर. म्हणजे त्याचा व्यास किती असायला पाहिजे? 2 सेंटीमीटर. म्हणजे हाही व्यास 2 सेंटीमीटरच. म्हणजे इथलं सुद्धा लांबी किती असायला पाहिजे मग याची? 2 सेंटीमीटर. म्हणजे ही 2 शिल्लक राहते. तर त्रिज्या किती झाली मग? व्यास जर 2 असेल तर त्रिज्या किती झाली? 1 झाली. म्हणून अगोदर आपण काय करूया? या आयताचं क्षेत्रफळ काढूया. आयताचं क्षेत्रफळ बरोबर माहिती आहे आपल्याला सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 4, रुंदी आहे 2, 4 दोन्ही 8. हे त्याचं क्षेत्रफळ आलं. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पाय आर माहिती आहे आपल्याला 1, म्हणजे काय आलं त्याचं? पाय आलं. पाय सेंटीमीटर स्क्वेअर आणि ह्याचं 8 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता ह्या उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे एवढं. तर ते किती येईल मग? ह्या आयताच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं. तर एवढं सेंटीमीटर स्क्वेअर हे उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ असेल. बघा पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 2. एका वर्ग समीकरणाचे मूळ हे 9x वर्ग वजा 21x अधिक 10 बरोबर 0 या समीकरणाच्या 3 पट मूळ आहे. तर ते वर्ग समीकरण खालीलपैकी कोणते आहे? आता या ठिकाणी बघा, प्रथम आपण या वर्ग समीकरणाचे अवयव पाडून घेऊया. आता ज्यांचा गुणाकार 90 यायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी वजा 21 यायला पाहिजे हे शोधायचं आपल्याला. तर 15 सख्खे 90 म्हणजे 9x वर्ग वजा 15x वजा 6x आणि अधिक 10. आता हे अगोदर आपण अवयव पाडूया त्यांचे. मग याच्यातून कॉमन काय निघेल? 3 काढूया. राहील काय कंसामध्ये? 3x काढूया. 3x वजा इथं 3 5 15 म्हणजे 5 राहिले इथं. इथं काय कॉमन काढायचं आहे आपल्याला? या दोघांमधून 2 काढूया. म्हणजे इथं काय राहील मध्ये? 3x वजा 5 बरोबर 0. मग आता राहिले काय इथं? बघा या ठिकाणी 3x वजा 5 एका कंसामध्ये, 3x वजा 2 एका कंसामध्ये. म्हणजे 3x वजा 5 बरोबर 0 किंवा 3x वजा 2 बरोबर 0. मग 3x बरोबर 5, 3x बरोबर 2. मग x बरोबर किती झालं? 5/3 आणि x बरोबर 2/3. ह्या 2 किमती आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. पण आता याची 3 पट मूळ म्हटलेलं आहे. पट मूळ किती आहे? 3. म्हणून x बरोबर 5/3 गुणिले 3 आणि इकडं सुद्धा x बरोबर 2/3 गुणिले 3. 3 3 झाले कॅन्सल. म्हणजे x बरोबर 5 किंवा x बरोबर 2. मग 5 आणि 2 असेच अवयव असणारे आपल्या पर्यायामधील कोणता पर्याय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता पर्याय क्रमांक 2 मधले जर अवयव पाडले ज्यांचा गुणाकार 10 आणि बेरीज किंवा वजाबाकी 7 यायला पाहिजे. तर यांचे अवयव जर आपण असे केले काय होतात त्यांचे? की वजा 5 वजा 2. वजा 5 गुणले वजा 2 अधिक 10 आणि वजा 5 अधिक वजा 2 किती होतात? वजा 7. म्हणजे हे 2 अवयव होतात आणि ह्यांचीच किंमत पुढं काय होते? धन होते. x बरोबर 5 आणि x बरोबर 2. तुम्हाला उकल करून बघायचं असेल तर तुम्ही याचे अवयव पाडून बघू शकता. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता हे खूप सोपं उदाहरण आहे. ज्यांना चिन्हांचं गुणाकार बेरीज वजाबाकी कळते त्यांना हे उदाहरण सोडवायला येतं. प्रथम आपण लघुकंस सोडवूया. बघा या ठिकाणी वजा x वजा मोठ्या कंसात चौकटी कंसामध्ये वजा x वजा. आता लहान कंसामध्ये वजा x वजा x वजा x काय होणार आहे? यांची बेरीज होणार आहे. बेरीज किती येईल? वजा 3x येईल. आता त्यानंतर एक एक स्टेप करा, तुम्हाला सोपं जाईल. आता इथं काय होईल? वजा 3x आणि इथं बाहेर पण वजा आहे म्हणजे अधिक 3x झालं. वजा x अधिक 3x किती होतात? अधिक 2x एवढं झालं. त्याच्यानंतर बघा x वजा इथं काय होईल? हे वजा चिन्ह याला गुणून जाईल म्हणजे वजा x वजा 2x किती झाले? वजा 3x झाले. मग आता इथं वजा वजा अधिक झाले म्हणजे वजा x अधिक 3x बरोबर अधिक 2x.
हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आत्तापर्यंत आपण भागाकार केलेला आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला पीची किंमत विचारलेली आहे. मग इथं निशेष भाग जातो म्हटलेला आहे, म्हणजे x वजा 1 बरोबर काय असणार आहे? 0 असणार आहे. मग x बरोबर किती झाला? 1. आता हीच किंमत आपण या बहुपदीमध्ये ठेवायची आहे. म्हणजे x घन अधिक 8x वर्ग अधिक px वजा 8 बरोबर 0. आता याच्यामध्ये ही किंमत ठेवूया. 1 चा घन अधिक 8 गुणिले 1 चा वर्ग अधिक p गुणिले 1, हा वजा 8 इकडं काय होईल? अधिक 8. त्याच्यानंतर हा 1 अधिक 8 अधिक p बरोबर 8. मग p बरोबर काय झाला की हा 9, 8 आणि 1 9, 8 वजा 9 बरोबर वजा 1. पीची किंमत किती असायला पाहिजे? वजा 1. पर्याय क्रमांक 3. तांबे धातूच्या स्थायू अर्धगोलाकृतीचा व्यास 7 सेंटीमीटर आहे, तर त्या अर्धगोलाकृती स्थायूचे एकूण वक्रपृष्ठ किती आहे? आता अर्धगोलाकृती स्थायूचं एकूण वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे 3 पाय r वर्ग. आता या ठिकाणी बघा व्यास किती दिलेला आहे? 7, म्हणजे त्रिज्या किती असेल? 3.5. मग 3 पाय गुणिले r म्हणजे 3.5 गुणिले 3.5, तर याचा वर्ग येतो 12.25. म्हणजे 3 पाय गुणिले 12.25 बरोबर किती येणार उत्तर? 36.75 पाय. हे आपलं ॲन्सर असेल. तर पर्याय क्रमांक 2. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 7 पाहिजे. त्यानंतर बघा 30 निरीक्षणांची सरासरी 40 आहे. नंतर असे दिसून आले की एक निरीक्षण चुकीने 40 असे लिहिण्यात आले होते, तर ते निरीक्षण 70 हवे होते. म्हणून बरोबर मध्यपद किंवा सरासरी किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता असे उदाहरण जरा लक्षपूर्वक सोडावे लागतात. बघा 30 निरीक्षण होते, त्यांची सरासरी किती होती? 40 आली होती. म्हणजे किती? 1200 असतील त्यांची बेरीज. मग चुकीने काय झालं होतं? 40 आलेलं होतं. म्हणजे 1200 वजा 40 बरोबर किती? 1160 हे असायला पाहिजे होतं. परंतु निरीक्षण किती हवे होतं? 70. म्हणजे 1160 अधिक 70 हे खरं, म्हणजे ओरिजिनलमध्ये आपल्याला ही सरासरी पाहिजे होती. तर किती होतात हे? 1230 होतात. मग 1230 येण्यासाठी आपल्याला किती त्याची सरासरी असेल? म्हणून 1230 भागिले आपण किती करावं लागेल? 30 करावे लागेल. बघा किती येईल? 3 चोक 12, 3 एके 3, म्हणजे 41 या ठिकाणी सरासरी असायला पाहिजे. खरी सरासरी किती असेल? 41. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, एका लोखंडाची तार वर्तुळाच्या आकारात आहे. वर्तुळाची त्रिज्या 0.42 मीटर आहे. जर ही तार वाकून तिचा चौरस तयार केला तर त्याची बाजू किती असेल? आता या ठिकाणी बघा वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 0.42 मीटर, म्हणजेच किती? 42 सेंटीमीटर. आता ही तार वाकवायची म्हणजे अगोदर आपण काय करूया? ह्या वर्तुळाचं परिघ काढूया. परिघ म्हणजे आपल्याला वर्तुळाची म्हणजे त्या तारेची लांबी मिळणार आहे आपल्याला. परिघ बरोबर 2 पाय r. 2 गुणिले 22/7 गुणिले 42. 2 गुणिले 22 गुणिले 6 7 42, 6. यांचा गुणाकार किती येतो बघा? 6 दुनी 12, 12 दुनी 24, 12 दुनी 24 आणि 2 26, म्हणजे 264 सेंटीमीटर एवढं परिघ आलेलं आहे. मग 264 सेंटीमीटर परिघ आला असेल तर आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे. मग चौरसाची हे चारही बाजूचं माप असणार आहे, म्हणजे परिमिती भागिले 4 करावं लागेल आपल्याला. वर्तुळाचं परिघ म्हणजेच काय? आता ते चौरस तयार केलं तर त्याची परिमिती असणार आहे, म्हणून 264 भागिले 4 बरोबर 6 चोक 24, 9 चोक 24 किती? 66. किती बाजू असेल त्याची? 66 सेंटीमीटर एवढी चौरसाची बाजू असेल. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एका चाकास 15 दात आहेत आणि ते 25 दात असणाऱ्या दुसऱ्या चाकास फिरविते, तर पहिले चक्र 50 वेळा प्रति सेकंद परिभ्रमण करीत असेल तर त्याखाली दिलेल्या 4 पर्यायामधून आपल्याला बरोबर पर्याय शोधायचे. आता बघा हे उदाहरण सोडवताना पहिल्यांदा काय करायचं? आपले दात किती आहेत? पहिल्या चक्राचे दात गुणिले पहिल्याचं काय? परिभ्रमण बरोबर दुसऱ्याचे दात गुणिले दुसऱ्याचं परिभ्रमण.
आता आपल्याला दुसऱ्याचं परिभ्रमण काढायचं आहे. तर पहिल्या 15 दात असणाऱ्याचं परिभ्रमण काल किती आहे? 50 आहे, म्हणजे प्रति सेकंद 50. दुसऱ्याचे 25 दात आहेत, तर त्याचं दुसऱ्याचं परिभ्रमण काल x घेऊया आपण. मग हा 15 गुणिले 50 भागिले 25 बरोबर x. 25 दोन्ही 50, म्हणजे x बरोबर 30. म्हणजे त्याचा परिभ्रमण काल किती आहे? किती परिभ्रमण करत असेल प्रति सेकंदाला? 30. पर्याय क्रमांक 1. आता यामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे -3 अधिक 4. x अक्षावरचा -3 म्हणजे इथं, आणि हा -4 म्हणजे हा पॉईंट इथं असला पाहिजे. त्यानंतर दुसरा आहे +3 - 4. +3 - 4 म्हणजे दुसरा पॉईंट इथं असला पाहिजे. मग हा पॉईंट जोडला आपण, आणि याचा हा पॉईंट इथं असणार आहे. म्हणजे हा अशा पद्धतीनं काटकोन त्रिकोण तयार होईल. आता बघा, या ठिकाणी आपल्याला याची लांबी दिलेली नाही, पण आपण लांबी काढू शकतो. आपल्याला आयत तयार करा म्हटलेलं आहे. मग आयत जर आपण अशा पद्धतीनं तयार केला तर त्यांची लांबी आणि रुंदी मिळेल. आता इथून इथंपासूनचं अंतर किती आहे? 6, म्हणजे रुंदी 6 मिळाली. आणि इथं -4 आणि इथं 4, म्हणजे ही किती झाली लांबी? 8 झाली. मग आपल्याला लांबी आणि रुंदी मिळाली 8 आणि 6. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? ह्या कर्ण काढायचं आहे. मग कर्ण बरोबर काय असेल? आता हा कर्ण वर्ग बरोबर पायथागोरसचा प्रमेय, या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज, म्हणजे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळं संख्यारेषा काढून बघून सोडवायचं होतं. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 बरोबर 100. 100चं वर्गमूळ कर्ण बरोबर किती येईल? 10. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आता बघा, या ठिकाणी आशा आणि निशा यांनी मिळवलेल्या गुणांचे गुणोत्तर 3:5. तर आशा आणि निशा यांचं किती? 3:5. त्याच्यानंतर निशा आणि उषा, निशा आणि उषाचं किती आहे? 4:5. आता आशा, निशा आणि उषा तिघींचं एकत्र घेऊया, म्हणजे 3:5 आणि निशाचं 4:5. आता इथं काय करायचं? गुणाकार करायचं, म्हणजे 3 गुणिले 4, 5 गुणिले 4 हे मधलं निशाचं, आणि 5 गुणिले 5 हे काय? उषाचं. म्हणजे 3 चोक 12, 12 20, 20 25. आपल्याला विचारले आशा आणि उषाचं, त्या दोघांचं किती असेल? 12 25 असेल. हे कॅन्सल केलं आपण. पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 दिलेले आहे की खालील आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आलेख बघा, आणि हा आपल्या या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे. आलेखाचं निरीक्षण करा. या बाजूला विद्यार्थ्याची संख्या आणि इकडे इयत्ता दिली. तर प्रश्न आहे, इयत्ता 9वीचे विद्यार्थी इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांच्या शेकडा कितीने जास्त आहेत म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, 9वीचे विद्यार्थी आहेत 60 आणि 7वीचे विद्यार्थी आहेत 50. मग कितीने जास्त आहेत? 10ने जास्त आहेत. मग जास्त असलेले विद्यार्थी 10 गुणिले 100 शेकडा काढण्यासाठी आपल्याला असं करावं लागतं. आणि 7वीचे विद्यार्थी किती आहेत? 50. मग 50 दोन्ही 100. मग 10 गुणिले 2 बरोबर किती? 20. तर कितीने? 20% जास्त आहेत. पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीनं आपण 8वीची स्कॉलरशिप परीक्षेचे मराठी आणि गणित हा पेपर स्पष्टीकरणासह सोडवला आहे. तर चला मग पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये नवीन स्पष्टीकरणासह. तोपर्यंत धन्यवाद.